विधिमंडळाच्या परिसरामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने। राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसची घोषणाबाजी तर प्रसाद लाड यांचा अंबादास दानवेंच्या विरोधात आंदोलन। माजी खासदार भावना गवळींचा राजकीय पुनर्वसन होणार। शिवसेनेच्या वतीने भावना गवळी यांची विधान परिषदेमध्ये वर्णी लागण्याची शक्यता। मजबूत विरोधी पक्षनेता काय असतो ते देशाने काल संसदेत पाहिलं। एकट्या राहुल गांधींनी भाजपच्या मंत्र्यांना गुडघ्यावर आणलं। राहुल गांधींचं कौतुक करताना संजय राऊतांचा भाजपला खोचक टोला। ज्यांनी त्रास दिला त्यांचा सत्यानाश झाला। अर्जुन खोतकरांची नाव न घेता रावसाहेब दानवेंवर टीका। विधानसभेला जालन्यात महायुतीची गणितं बिघडण्याची शक्यता। ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्था गैरव्यवहाराच्या प्रकरणी सुरेश कोटेवर 27वा गुन्हा दाखल। सुरेश कोटेला न्यायालयाने सुनावली 4 दिवसांची कोठडी। मुंबईत ठाकरेंचे 2 शिलेदार विजय। मुंबई पदवीधरमधून अनिल परब आणि मुंबई शिक्षकमधून जमो अभ्यंकर विजयी। सिंहगड किल्ल्यावरील रस्त्यावर कोसळला दगड। रस्त्यावर रहदारी नसल्याने मोठी दुर्घटना टळली। नाशिक शिक्षकमधून महायुतीचे उमेदवार किशोर दराडे विजयी तर अपक्ष विवेक कोल्हेंचा पराभव। नवनियुक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। अजित पवारांकडून सुजाता सौनिकांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा। आजपासून भारतामध्ये नवीन कायदे लागू। राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्ट हा सर्व मुंबईतून सुरू। सांगलीमध्ये विधान परिषदेवर सदाभाऊ खोत यांची आमदार म्हणून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष। यावेळेस महिला कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित। लोणावळ्यामध्ये दिवसभर पावसाचा जोर। गेल्या 24 तासांमध्ये 136 मिलीमीटर पावसाची झाली नोंद। पनवेलमधील नैना प्रकल्प रद्द करावा यासाठी शेतकऱ्यांचं उपोषण। बेलापूरमधील नैना प्रकल्प कार्यालयाखाली उपोषण। छत्रपती संभाजीनगरमधून गोव्यासाठी विमानाचं आज पहिलं उड्डाण। लखनौ नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि गोवा विमानसेवेस प्रारंभ। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा बर्फीवाला उड्डाण पूल पुन्हा बंद। 4 जुलैपासून दोन्ही पुलावरून वाहतूक सुरू होणार। बार्बाडोसमध्ये जोरदार वारा आणि पावसाने देशात चक्रीवादळ। टीम इंडिया आणि भारतातील मीडिया बार्बाडोसमध्ये अडकले। ईशान्य भारतामध्ये जोरदार पावसाचा तडाखा। आसाममध्ये अतिवृष्टीने ब्रह्मपुत्रा नदीला पूर तर गोलाघाट जिल्ह्याचा काही भाग पाण्याखाली। चिखलदऱ्यामध्ये ढग उतरले जमिनीवर। निसर्ग सौंदर्याने नटलं मेळघाट। रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात धुकंच धुकं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।